गुड मॉर्निंग स्टुडंट्स. एक्झरसाइज आपली 1.4 सुरू आहे बघा. त्याच्यामध्ये लास्ट लेक्चर आपलं हे एक्झाम्पल सुरू होतं आणि तिथं मध्येच व्हिडिओ कट झाल्यामुळे ते इनकम्प्लीट राहिलेलं आहे. हे एक्झाम्पल आपल्याला कव्हर करायचं आहे बघा. आता याच्यामध्ये दिले आहे काय या एक्झाम्पलमध्ये एक्सचे व्हॅल्यूज दिलेले आहेत बरोबर आहे. एक्स किती दिला आहे, ए कॉस क्यूब टी दिला आहे. वाय किती दिला आहे, ए साइन क्यूब टी दिलेला आहे. देन शो दॅट, त्याच्यावरून आपल्याला प्रूफ काय करायचं आहे बघा. देन शो दॅट dy बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय अपॉन एक्स आणि ब्रॅकेट रेस टू किती आहे 1/3 हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर हे बघूया आपण एक्झाम्पल सॉल्व कसं होणार आहे बघा. सॉल्व कसं होणार बघा. एक्स इज इक्वल टू मी लिहून घेतलं ए कॉस क्यूब टी घेतला आणि वाय इज इक्वल टू काय घेतलं ए साइन क्यूब टी घेतला. मग आहे असे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी न करता आपण ॲडजस्टमेंट करून पण हे सॉल्व करू शकतो. मग मी काय केलं बघा. एक्स अपॉन ए इज इक्वल टू किती लिहिलं कॉस क्यूब टी लिहिलं म्हणजे ए इकडं घेतला, मल्टिप्लाय आहे तो डिवाइड केला. हां, आता बोथ साईडला मी पॉवर काय घेणार, क्यूब रूट ऑन बोथ साईड घेणार. जसं आपण स्क्वेअर रूट घेऊ शकतो बोथ साईडला, तसं मी इथं काय केलेलं आहे क्यूब रूट घेतलं बघा. म्हणजे रेस टू पॉवर किती आली 1/3 आली इज इक्वल टू. आता इथं राईट साईडला काय होणार, स्क्वेअर रूट घेतला जसा स्क्वेअर निघून जातो तसं क्यूब रूट घेतल्यावर क्यूब निघून जाते, त्यामुळे तो क्यूब कॅन्सल झाला. मग एक्स अपॉन ए ब्रॅकेट रेस टू किती 1/3 इज इक्वल टू काय आलं मग कॉस टी आलं. हां, मग आता एक्स अपॉन ए इज इक्वल टू 1/3 इज इक्वल टू किती आलं कॉस टी. ते आपण आता म्हणजे काय करायचं बघा, पुढं स्क्वेअरिंग बोथ साईड करायचं. स्क्वेअरिंग बोथ साईड केल्यावर काय होईल, एक्स अपॉन ए बरोबर आहे. ऑलरेडी पॉवर किती आहे रेस टू 1/3 आहे, त्याचा स्क्वेअर म्हणजेच पॉवर किती होईल 2/3 मिळेल. आणि इकडं कॉस आहे फक्त, मग कॉसला पण काय होईल स्क्वेअर होईल. म्हणजे काय येणार कॉस स्क्वेअर टी. म्हणजे एक्स अपॉन एची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, सॉरी एक्स अपॉन ए ब्रॅकेट रेस टू 2/3 ची व्हॅल्यू काय मिळाली कॉस स्क्वेअर टी. हे एक इक्वेशन झालं. सेम असं मी वायच्या टर्मना ॲडजस्टमेंट करत जाणार. आता इकडचा ए जो मल्टिप्लाय आहे तो वाय अपॉन ए लिहिला इज इक्वल टू किती येईल इथं साइन क्यूब टी येईल. मग आता याचं इथं पण टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साईड, क्यूब रूट घेतल्यामुळं हा जो 3 आहे साईनची पॉवर ती निघून जाईल. म्हणजे वाय अपॉन ए रेस टू 1/3 होईल इज इक्वल टू इथे किती राहील फक्त साइन टी राहील. हां, मग आता याचा पण परत स्क्वेअर घ्यायचा. आता मी स्क्वेअरिंग परत का केलं हे लक्षात येते का बघा जरा. स्क्वेअरिंग बोथ साईड, त्यामुळे काय होईल वाय अपॉन ए ब्रॅकेट रेस टू काय होईल 2/3 इज इक्वल टू काय मिळेल साइन स्क्वेअर टी मिळेल. हे झालं इक्वेशन 2. स्क्वेअरिंग केल्यामुळे काय होणार बघा, स्क्वेअरिंग बोथ साईड घेतलं त्यामुळे जर आपण साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर अशी ॲडिशन जर घेतली आपण, म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 जर आपण ॲड केले तर त्यांची राईट साईडला काय होणार ॲडिशन होणार आहे. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2, ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2, त्या दोन इक्वेशनच्या आपण ॲडिशन घेणार. म्हणजे काय होईल बघा इथं लेफ्ट साईडचे ॲडिशन बघा, एक्स अपॉन ए ब्रॅकेट रेस टू 2/3 प्लस वाय अपॉन ए ब्रॅकेट रेस टू 2/3 इज इक्वल टू राईट साईडची ॲडिशन. एका इक्वेशनला साइन स्क्वेअर आहे आणि एका इक्वेशनला काय आहे कॉस स्क्वेअर आहे. मग आता आपल्याला काय माहिती आहे की साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू आपण काय लिहू शकतोय 1 लिहू शकतोय. तर मी लिहिला. आणि इकडे लेफ्ट साईडला काय आहे एक्स अपॉन ए ब्रॅकेट रेस टू 2/3 प्लस वाय अपॉन ए ब्रॅकेट रेस टू 2/3. हे आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे बरोबर आहे. ते करण्या अगोदर इथं ए जो कॉन्स्टंट दोन साईडचा दोन्ही टर्मचा डिवाइड आहे तो जर कॉमन काढला आणि इकडं आणून मल्टिप्लाय केला तर काय होईल बघा. आता एक्स रेस टू पॉवर किती 2/3 प्लस वाय रेस टू पॉवर किती 2/3 इज इक्वल टू एची पण डिनॉमिनेटरला एला जरी पॉवर दिसत नसली तर ब्रॅकेट रेस टू 2/3 आहे. म्हणजे एची पॉवर पण किती आहे 2/3 आहे. मग हा ए जो इथं डिवाइड आहे तो इकडं जे येऊन 1ला काय होईल मल्टिप्लाय होईल. म्हणजे ए रेस टू काय होईल 2/3 असं मला लिहिता आहे. बरोबर आहे का बघा. एक्स रेस टू 2/3 प्लस वाय रेस टू 2/3 इज इक्वल टू ए रेस टू 2/3 आलं. आता हे आपण डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग बघा आता काय येईल एक्स रेस टू 2/3 काय येणार रेस टू पॉवर इकडे मल्टिप्लाय होईल एक्स रेस टू 2/3 मायनस 1 प्लस विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे त्यामुळे काय प्रश्नच नाही आहे. वायचं काय येणार
2/3 वाय रेस टू 2/3 मायनस 1. पण विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे परत काय लिहावं लागेल इथं dy/dx लिहावं लागेल. आणि आता राईट साईडचं डेरिव्हेटिव्ह राईट साईडला ए रेस टू किती आहे बघा 2/3. ए काय झाला कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय मिळेल आपल्याला 0 मिळेल. लक्षात येते. आता इथं दोन्ही टर्ममध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला तर 2/3 कॉमन दिसतोय. तो जर मी इकडचा काढला आणि मल्टिप्लाय तर इकडे येऊन काय होईल 0ला डिवाइड होईल म्हणजे तो काय होईल 0च येईल. म्हणजे काय राहील बघा फक्त एक्स रेस टू 2/3 मायनस 1 म्हणजे किती येईल 2 मायनस 3 म्हणजे मायनस 1/3 राहील. वाय रेस टू पण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतोय आपण 2 मायनस 3 डिवायडेड बाय 3 म्हणजेच मायनस 1/3 हां. आणि हा dy/dx इज इक्वल टू किती राहिलं 0 राहील. मग आता पुढे बघा अजून काय करावं लागेल आपल्याला dy/dx व्हॅल्यू फाइंड करायची आहे त्यामुळे मी ही टर्म इथंच ठेवणार वाय रेस टू मायनस 1/3 आणि हे काय आहे dy/dx आहे इज इक्वल टू एक्स जी टर्म आहे ही एक्सची टर्म इथं प्लस आहे ना वाय बरोबर ती प्लस टर्म मी इकडं आणली आणि मायनस केली म्हणजे किती आलं बघा मायनस एक्स रेस टू मायनस 1/3 आलं. येते लक्षात. पण आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड करायची आहे dy/dx. त्यामुळे dy/dx मला इथंच ठेवावं लागेल आणि मी वाय जो मल्टिप्लाय तो इकडं आणून डिवाइड करणार म्हणजे मायनस एक्स रेस टू मायनस 1/3 डिवायडेड बाय वाय रेस टू मायनस 1/3. पण हे करून आपल्याला जे प्रूफ करायचं आहे ते मिळालं का बघा बरं. इथं काय आहे वाय अपॉन एक्स ब्रॅकेट रेस टू किती आहे प्लस 1/3 आणि न्यूमरेटरला वाय आहे डिनॉमिनेटरला एक्स आहे. आपलं उलट झाले. पण रेस टू पॉवर जर तुम्ही ऑब्झर्व केला तर निगेटिव्ह दिसतात का दोन्ही टर्मच्या म्हणजे वाय जो डिवाइड आहे तो मी जर वरती घेतला तर वायची पॉवर किती होईल प्लस 1/3 होईल आणि एक्स जो न्यूमरेटरला आहे तो मी डिनॉमिनेटरला आणला तर एक्सची पॉवर पण किती होईल प्लस 1/3 मिळेल. देअरफोर म्हणजेच मग dy/dx इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला मायनस वाय अपॉन एक्स आणि ब्रॅकेट रेस टू कॉमन किती लिहिता येईल 1/3 असं आपल्याला लिहिता येईल. इथे लक्षात सगळ्यांच्या. हे लास्ट लेक्चरला आपलं एक्झाम्पल इनकम्प्लीट होतं ते कम्प्लीट केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण आता. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा इफ एक्झाम्पल नंबर 4 इफ एक्स इज इक्वल टू दिलेला आहे 2bt डिवायडेड बाय 1 + t² आणि वाय इज इक्वल टू दिलेला आहे ए इन ब्रॅकेट 1 - t² डिवायडेड बाय 1 + t². हां एक्स आणि या वायच्या या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. पुढे काय म्हटलं बघा शो दॅट पुढे दिलेलं आहे शो दॅट dx अपॉन dy आहे हां उलट आहे इथं dx अपॉन dy इज इक्वल टू -b² डिवायडेड बाय a² x. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे dx/dy इज इक्वल टू ही व्हॅल्यू आपल्याला मिळवायची. मग याच्यासाठी आता पहिला आपण आहे असं रेग्युलर एक्स लिहून घेऊया. एक्स किती आहे बघा एक्स काय दिलेला आहे तो लिहून घ्यायचा. एक्स किती दिला आहे 2bt डिवायडेड बाय 1 + t². हां आता हा आपल्याला डिफरन्शिएट करावा लागेल. तो डिफरन्शिएट करताना काय होणार विथ रिस्पेक्ट टू टीने डिफरन्शिएट करायचं आहे. पण डिनॉमिनेटर आता काय झालं न्यूमरेटरला पण टी आहे डिनॉमिनेटरला पण 1 + t² आहे त्यामुळे आपल्याला इथं सबस्टिट्यूशन मेथडचा यूज करावा लागेल. मग मी सबस्टिट्यूशन घेणार टी इज इक्वल टू काहीतरी सबस्टिट्यूशन घ्यावं लागेल. काय येणार ते 1 + t² आहे. मग ती सबस्टिट्यूशन जी आहे जी स्टँडर्ड सबस्टिट्यूशन त्याप्रमाणे येणार. दोन्ही प्लस जर असतील तर आपण टॅन सबस्टिट्यूशन घेऊ शकतो. म्हणजे मी टॅन यू घेतलं टी इज इक्वल टू काय घेतलं बघा सबस्टिट्यूशन टॅन यू घेतलं त्याच्यावरून आता देअरफॉर एक्स इज इक्वल टू बी बाहेरच ठेवायचा आणि आत काय येणार बघा 2 टीची व्हॅल्यू काय येणार टॅन यू आणि डिवायडेड बाय 1 + t² आहे त्यामुळे टॅनचा स्क्वेअर होईल 1 + tan² यू येईल. हां मग आता बीम जो आहे तो मी बाहेर काय घेतलाय बघा लक्षात येते का जरा तुमच्या इथे बी आहे आणि हा जर ब्रॅकेट जर बघितला 2 tan θ डिवायडेड बाय 1 + tan² θ मिळालं का म्हणजे ही कशाची व्हॅल्यू आहे sin 2 θ ची व्हॅल्यू आहे बघा म्हणजे sin 2u असं आपल्याला हे लिहिता येईल. एक्स इज इक्वल टू किती मिळालं बघा sin 2u पण बी कॉन्स्टंट आहे तो परत इकडे घ्यावा लागेल
म्हणजे एक्स अपॉन बी इज इक्वल टू साइन 2u मिळेल. लक्षात आहे. म्हणजे आता इथं स्क्वेअरिंग बोथ साईड करावं लागेल, जसं अगोदरच्या एक्झाम्पलला केलं तसं. मग काय येणार, एक्स स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर 2u. इथे लक्षात, हे मिळालं इक्वेशन 1. एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर 2u. सेम असे ॲडजस्टमेंट आता वाय साठी करत जायचं. वाय इज इक्वल टू किती आहे बघा, वाय इज इक्वल टू दिलेला आहे, वाय इज इक्वल टू 1 ए कॉन्स्टंट आणि 1 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. हां, मग इथं पण तेच सबस्टिट्यूशन येणार. मग काय येईल बघा, वाय इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन स्क्वेअर यू डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर यू. म्हणजे काय होणार बघा आता, 1 मायनस टॅन स्क्वेअर आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय लिहिता येतं, कॉस 2 थीटा लिहिता येतं. म्हणजेच कॉस 2u असं मी लिहिणार. थीटाऐवजी यू लेटर इथे यूज केलं. मग आता पुढं हे काय मिळालं, वायची व्हॅल्यू. जसं एक्स अपॉन ए तसं वाय अपॉन ए घ्यायचं इकडे, एक्स अपॉन बी आहे तसं. म्हणजे वाय अपॉन ए इज इक्वल टू किती आलं, कॉस 2u आलं. म्हणजेच वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार आहे बघा, कॉस स्क्वेअर 2u. हे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर व्हॅल्यूज आपल्याला मिळालं. वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू कॉस स्क्वेअर 2u. हे झालं इक्वेशन 2. मग आता पुढं दोन्हीची ॲडिशन करायची आहे. असं ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. म्हणजे लेफ्ट साईडची पण ॲडिशन होईल आणि राईट साईडची पण ॲडिशन होईल. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2 लेफ्ट साईड ॲड केली, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, सॉरी एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू राईट साईडची ॲडिशन. म्हणजेच काय आहे, राईट साईडला साइन स्क्वेअर 2u प्लस कॉस स्क्वेअर 2u इज इक्वल टू किती येणार आहे, 1. मग आता हे डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू मात्र काय घ्यावं लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगोदर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊया आणि त्याच्यावरनं डी वाय बाय डी एक्स आहे ते डी एक्स अपॉन डी वाय लिहायचं. मग एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह, आता इथं कॉन्स्टंट सेम नाही आहे बरं का, त्यामुळे मी तो कॉमन काढून तिकडे मल्टिप्लाय केलेलं नाही आहे. अगोदरच्या एक्झाम्पलला कॉमन काढून मल्टिप्लाय केलता, तसं इथं करता येणार नाही आहे सेम नसल्यामुळे. मग बी स्क्वेअर तसाच राहील. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती, 2x अपॉन बी, सॉरी बी स्क्वेअर. वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y अपॉन ए स्क्वेअर आणि इथं काय येईल, डी वाय बाय डी एक्स येईल. इज इक्वल टू राईट साईडला 1 आहे, 1चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 0च आहे. मग आपल्याला व्हॅल्यू कशीच पाहिजे, डी वाय बाय डी एक्सची. म्हणजे 2y अपॉन ए स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, ही टर्म प्लस आहे ती इकडे येऊन काय होईल, मायनस होईल. मायनस 2x अपॉन बी स्क्वेअर. मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 2x अपॉन बी स्क्वेअर आहे, हा ए स्क्वेअर डिवाइड आहे तो इकडं मल्टिप्लाय होईल आणि 2y मल्टिप्लाय आहे तो डिवाइड होईल. आता कॅन्सल काय होईल बघा, 2 ला 2 कॅन्सल होईल. म्हणजे डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू किती मिळाली, मायनस ए स्क्वेअर एक्स मिळाला डिवायडेड बाय काय आलं, बी स्क्वेअर वाय आला. 2 ला 2 कॅन्सल झालेला आहे बघा. पण आपल्याला व्हॅल्यू कशीच पाहिजे, डी वाय बाय डी एक्सची नाही आहे, डी एक्स अपॉन डी वायची व्हॅल्यू पाहिजे. त्यामुळे डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू, हेच फक्त उलट लिहायचं, बी स्क्वेअर वाय अपॉन ए स्क्वेअर एक्स. हे मिळालं, जे प्रूफ करायचं होतं इथं आपल्याला मिळालं. इथे लक्षात सगळ्यांचा. इक्वेशन, पॅरामेट्रिक इक्वेशन जर असेल तर ते डिफरन्शिएट कसं करायचं, त्याची बरीच एक्झाम्पल आपली झालेली आहेत बघा. नेक्स्ट आता क्वेश्चन सुरू करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय केलेलं आहे, डिफरन्शिएट तर करायचंच आहे, पण फंक्शननं डिफरन्शिएट करायचं आहे. त्याच एका फंक्शननं दुसरं फंक्शन आपल्याला डिफरन्शिएट करायचं असतं बघा. कसं आहे ते बघा, एक्झाम्पल सिम्पल आहेत ती पण. नेक्स्ट आता मेन क्वेश्चन नंबर 4 येईल. मेन क्वेश्चन नंबर 4 एक्झरसाइज 1.40 आहे. त्यातला पहिला क्वेश्चन काय दिला आहे बघा, म्हणजे पहिलं एक्झाम्पल. मेन क्वेश्चन काय सांगितलेलं नाही आहे, फक्त डायरेक्ट एक्झाम्पल दिले. डिफरन्शिएट एक्स इंटू साइन एक्स. हे आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट एक्स इंटू साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स.
एक्स साइन एक्स आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टॅन. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह बघा कसं येईल आता. आता हे डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्सनं आपण करतोय नेहमी, वायनं करतोय. पण फंक्शननंच डिफरन्शिएट करायचं दुसऱ्या एका फंक्शनला, ही अशा टाईपची एक्झाम्पल नव्हती. म्हणजे हे आता काय करावं लागेल, ह्याला समजा मी एक फंक्शन कन्सिडर केलं आणि ह्याला दुसरं फंक्शन कन्सिडर केलं. म्हणजे मला इथं जी काय टर्म आहे ती डिफरन्शिएट करायची आहे विथ रिस्पेक्ट टू टॅननं. मी या पहिल्या टर्मला यू कन्सिडर केलं आणि दुसऱ्या टर्मला व्ही कन्सिडर केला. म्हणजे यू डिफरन्शिएट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू व्हीनं. लक्षात येते का बघा. काय करणार मी, लेट यू इज इक्वल टू मी कन्सिडर केलं की एक्स इंटू साइन एक्स आहे. हा यू जो आहे हा यू आपल्याला डिफरन्शिएट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू टॅन. त्यामुळे आपण टॅनला दुसरं लेटर घ्यायचं, ते काय घ्यायचं, व्ही घ्यायचं. मग आता म्हणजे आपल्याला फाइंड काय करावं लागेल, डी यू अपॉन डी व्ही फाइंड करावं लागेल. लक्षात येते का बघा, डी यू अपॉन डी व्ही आपल्याला फाइंड करायचं. आता डी यू अपॉन डी व्ही फाइंड करताना यू डिफरन्शिएट करून घ्यावं लागेल. आता ते विथ रिस्पेक्ट टू एक्सनं डिफरन्शिएट करावं लागेल. जसं अगोदरचे एक्झाम्पल आपण डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू टीनं वगैरे तसं. हे काय येणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय येणार बघा, डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू, हे डिफरन्शिएट कसं येणार, दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे. म्हणजे काय येईल, पहिलं फंक्शन आहे असं, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस दुसरं फंक्शन आहे असं आणि पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे बघा काय येईल, एक्स साईनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, कॉस एक्स येईल आणि प्लस हा साइन एक्स आहे, साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1 येणार आहे. त्यामुळे हे ॲज इट इज राहील. ही एक व्हॅल्यू मिळाली, डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथं मिळाली. पुढं आता अँड व्ही इज इक्वल टू, आता कन्सिडर करायचं, व्ही इज इक्वल टू काय घ्यायचं, टॅन एक्स घ्यायचा. हा व्ही पण आपण आता डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, सेक्स स्क्वेअर एक्स. ते काय डायरेक्ट लिहिलं तरी चालते. टॅनचं डेरिव्हेटिव्ह येणार सेक्स स्क्वेअर एक्स. हे मिळालं दुसरं डेरिव्हेटिव्ह व्हीचं. पण आपल्याला फाइंड काय करायचं आहे म्हटलं मी, की यू डिफरन्शिएट केलं आहे आपण विथ रिस्पेक्ट टू व्हीनं. म्हणजे मला असं घ्यायचं आहे, डी यू अपॉन डी व्ही हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा. मग पॅरामेट्रिक फंक्शनचा जो थेरम आहे तो डी यू अपॉन डी एक्स आणि डी व्ही अपॉन डी एक्स येईल. म्हणजे इथं व्हॅल्यू आपण ॲड करणार. डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू इथं फाइंड केल्या बघा, किती आहे ती, एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स आणि डिवायडेड बाय व्हीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, सेक्स स्क्वेअर एक्स येईल. लक्षात येते सगळ्यांच्या. असं एका फंक्शनला दुसरं फंक्शन डिफरन्शिएट पण आपण करू शकतो. आता सेम याच टाईपचं दुसरं एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, डिफरन्शिएट साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. सेम या टाईपचंच आपण आत्ताच एक्झाम्पल भेटलेलं बघा, सबस्टिट्यूशन तेच येणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मधलं एक्झाम्पल जे लास्ट एक्झाम्पल भेटलेलं त्याप्रमाणे सबस्टिट्यूशन येईल. बघा आता हे काय करावं लागेल, साइन इनवर्स डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू कॉस इनवर्स. म्हणजे यू डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू व्हीनं. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, लेट यू इज इक्वल टू पहिला घ्यायचं, लेट यू इज इक्वल टू काय येणार, साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर येईल. पुढे आता इथे सबस्टिट्यूशन घ्यावं लागेल. डिनॉमिनेटला 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे म्हणजे काय घ्यायचं, एक्स इज इक्वल टू टॅन, लेटर कुठलं तरी टॅन टी घेतला आणि टी इज इक्वल टू काय येईल, मग टॅन इनवर्स ऑफ एक्स येईल. हे सबस्टिट्यूशन आपल्याला घ्यावं लागेल ना. बघा आता एक्स इज इक्वल टू आणि टी इज इक्वल टू घेतलं म्हणजे यू इज इक्वल टू किती येणार आहे, साइन इनवर्स ऑफ 2 एक्सची व्हॅल्यू टॅन टी डिवायडेड बाय 1 प्लस एक्सचा स्क्वेअर आहे म्हणजेच काय होईल, टॅन स्क्वेअर टी होईल. मग 2 टॅन टी डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजेच आपण काय लिहू शकते बघा, साइन 2 थिटा लिहू शकते. मग अशीच आपण या टाईपचं सबस्टिट्यूशन बघितलं आहे. म्हणजे साइन 2 टी येईल. मग साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होऊन राहिले किती, फक्त 2 टी राहिला. यू इज इक्वल टू 2 टीची व्हॅल्यू ॲड करायची, काय आहे ती, टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे. आणि हा यू आपण आता डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू
एक्स ना. मग डेरिव्हेटिव्ह बघा काय येईल, डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह ते काय येणार 1/1 प्लस एक्स स्क्वेअर हां. ही कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू मिळाली. किती आली बघा 2 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर आली. बरोबर आहे. सेम असं आता मी व्हीसाठी करणार म्हणजे कॉस इनवर्स बघा. व्ही इज इक्वल टू काय घ्यायचं, कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथं पण सबस्टिट्यूशन आपल्याला घ्यावं लागेल. काय येणार बघा सबस्टिट्यूशन, तेच येणार 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे त्यामुळे एक्सची व्हॅल्यू काय ॲड करायची, टॅन टी ॲड करायची. म्हणजे कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर टी आणि डिवायडेड बाय किती येईल 1 प्लस टॅन स्क्वेअर टी येईल. म्हणजे आता इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे किती लिहिता येईल आपल्याला, कॉस 2t लिहिता येईल. मग कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होऊन राहिले किती, फक्त 2t राहिला. आणि टी म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, इथं आहे बघा टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे. ही कशाची व्हॅल्यू आहे, व्हीची. पुढं मग आता हे मी डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. मग व्हीचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू 2 टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर येईल. इथं मिळाली व्हॅल्यू डी यू बाय डी एक्सची आणि इथं मिळाली व्हॅल्यू आपल्याला कशाची, डी व्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू मिळाली. पण आपल्याला डिफरन्शिएट काय करायचं आहे, साइन इनवर्स विथ रिस्पेक्ट टू कॉस इनवर्स. म्हणजेच काय डिफरन्शिएट करायचं आहे, साईनला आपण यू कन्सिडर केला, इथं कॉसला व्ही, म्हणजे यू डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू व्हीनं. म्हणजेच आपल्याला डी यू बाय डी व्ही फाइंड करायचं आहे. इज इक्वल टू काय लिहिता येईल, डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स. म्हणजेच इज इक्वल टू डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू किती आहे 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. डी व्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू पण तीच आहे 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. दोन्ही कॅन्सल होऊन राहिले किती, फक्त 1 राहील. इथे लक्षात सगळ्यांच्या. असे डेरिव्हेटिव्ह आपल्याला त्याचं फाइंड करायचं होतं विथ रिस्पेक्ट टू यू विथ रिस्पेक्ट टू व्हीनं डिफरन्शिएट करून हे फाइंड करायचं. राहिलेली एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.